नमस्कार मित्रांनो, मी महेश शर्मा सर. तर आपलं 20 जानेवारीचं पोलीस भरतीचं ग्राउंड ही तारीख पुढे गेली अनिश्चित काळासाठी. त्यामुळे आता बऱ्याच जणांच्या मनात प्रश्न निर्माण झाले की आम्ही काय करावं. तर बघा, आता ही गोष्ट चांगली कोणासाठी की ज्यांना इंजुरी झाली होती, ज्यांचा स्कोर वाढत नव्हता, त्यांना ही गोष्ट चांगली वाटते. परंतु वाईट कोणाला वाटतंय की ज्यांचा स्कोर आता चांगला येत होता, 45+ गेला होता, जर आता ग्राउंड झाला असता त्यांचा स्कोर नक्कीच चांगला आला असता, अशा लोकांना वाईट वाटतंय. तर आता ही तारीख पुढे गेली, ही गोष्ट काय आपल्या हातात नाहीये. सरकारने त्यांच्या प्रशासकीय कारणामुळे ती पुढे ढकलली, त्याला आपण काय ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही. तर त्यामुळं या गोष्टीकडे आता पॉझिटिव्हली बघा. तर ज्यांचा स्कोअर कमी येत होता, ज्यांना आता अजून टाईम पाहिजे होता, तर त्यांना टाईम भेटलेला आहे. तर त्यांनी आता आपला स्कोअर कसा वाढला याकडे लक्ष द्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ज्यांचा स्कोअर येतोय चांगला, तर त्यांनी कंटिन्यू करा. आता तारीख पुढे गेली म्हणून निवांत बसा, आपण निवांत बसू, ग्राउंड काय लवकर होणार नाही तेव्हा ग्राउंडची आपण नंतर तयारी करू, असं करू नका. ग्राउंड तुम्ही जे रोज करता ते चालू ठेवा. नाहीतर ज्या अकॅडमीमध्ये मुलं राहतात किंवा दुसरीकडे तयारी करतात पुण्यात वगैरे, ते लगेच घरी निघून जातील. तसं करू नका. अनिश्चित काळासाठी पुढे गेलं म्हणजे खूप काय पुढे नाही गेलेलं, ते लवकरच त्याची तारखा जाहीर होतील. त्यामुळं ग्राउंडची तयारी तुम्ही चालूच ठेवा, बंद करू नका. आणि जर आता रिलॅक्स राहा 2-3 दिवस आणि नंतर मग तुम्ही तयारी चालू करा. धन्यवाद.